क्या है वो? स्टेशनरी है ना। और ये स्कूल है ना. ह्याला काय घेऊन देणार नाही, पण बघूया नंबर. त्यांची मम्मी तशी केली आहे. त्या काळातली शाळा अजून अशी आहे. कुठलं काय यांनी बदला बदली तर काय केलं नाही. तर भावांनो, आता आपण आलोय इथल्या गावच्या लक्ष्मी देवीच्या मंदिरातलं वातावरण तर एकदम कडक आहे आणि लोक एकदम धार्मिक आहेत खरं सांगायचं गेलं तर. पण आता बघूया कसं होतं काय होतंय. पण तुम्हाला एक सांगायचं झालं तर ही जी समोरचं जे बघायला लागलाय तुम्ही, हे सगळ्या गोष्टी मोकळ्या असतात ना, असं नाही की आतमध्ये देवीची मूर्ती आहे. सगळ्या गोष्टी आहेत की समोर जर बघायला गेलं ही माणसं बसल्यात, ही इथले देवस्थान कमिटीची माणसं आहेत बहुतेक. आता आपल्याला तर काय माहीत नाही. हे समोर जर बघशील ही बारकदार तर हे कुस्तीचा आखाडा होता पहिला. आता पण आहे नाही असं नाही, पण ते कुस्ती शिकवत नाही, एवढाच फक्त फरक आहे. आणि हे जे चौकारावर जे सगळं मोकळं दिसायला लागले हे यात्रेत फुल भरलेलं असते. जवळजवळ बघायला तर थांबावी तुला. कितने पालखी आते इधर? 40 और 50 म्हणजे 40 ते 50 पालख्या तरी येतात गावच्या आजूबाजूच्या गावातनं वगैरे यात्रेसाठी. यात्रा खास ह्याच्यात नसते. आणि त्याच्यानंतर जात्रे वगैरे ते यात्रे इतर होत होतं. आईला रे आपलं नशीबच फुटकं आहे म्हणायचं. जत्रेला आपल्याला काय भेटलं नाही काय नाही, पण ठीक आहे बघूया. मंदिर कसं वाटतं? असं बोर्ड लिहिलं आहे त्यांनी, हे काय कशाचं आहे काय येते. तर बघायला गेलं तर हे प्राचीन पुरातत्व आहे. म्हणजे एक फार जुन्या काळातलं मंदिर आहे हे बघायला गेलं तर. पण इथं काय असं काय एवढं हे नाही. आणि ही पोरगी काय सांगाल ती तिथं जी ही काय आतमध्ये काहीतरी शंकराचं पिंड आहे. पिंडीच्या खाली म्हणून सोनं आहे. आणि विशेष गोष्ट जर तर इथली माणसं सोन्याला भंगार म्हणतात. इथली माणसं सोन्याला भंगार म्हणतात. आता काय बोलायचं ह्याला, म्हणजे ही एवढी श्रीमंत झाल्यात. बघूया आता कसं काय दाखवते आपल्याला. हे सर्वात जुनं झाड आहे म्हणा इथलं. बघूया आता कसं आहे, आत जाऊन बघू काय ते. प्राचीन मंदिराला बाय बाय करत आपण निघतो पुढच्या प्रवासाला. चला बघूया. ही दर्गा आहे म्हणतात. ती बरोबर मंदिराच्या शेजारी. इथनं वाटा काढत कुठनं न्याल ते काय माहिती घ्या. बघू आता कसं होतं आहे. कुठं न्यायला लागल्या इथं काय सांगायला झाली, पण मला माहिती आहे की कुठं न्यायला लागल्या. इथं मोहरमच्या टायमिंगला गर्दी असते. मोहरम मजबूत करतात इकडे साईडचे लोक बघायला गेलं तर मोहरमला. पेंट केलं की काय एक शंकराचं मंदिर आहे, पण आत नको जायला बाहेर पुढे पाय अंदर जाएंगे. एखादं
आपल्याला काय माहिती नाही. पण बघूया आता कसं काय पेंडिंग आहे सांगा ते कर. मला तर म्हणते बघा की शंकराचं मंदिर आहे, शंकराचं गावचा म्हणते. पण बघू पुढं काय होते. आता शेजारी एक मारुतीचं मंदिर आहे, तिथं घेऊन जातो तुम्हाला. चला परमिशन आहे ना? मला इथं देवळं मजबूत आहेत, पण काळातले प्राचीन काळातले इतिहास भरपूर दिसतो या गावचा. आजला एकदम बसून गावचा इतिहास काय नेमका चला सांगू शकाल तर ठीक, सांगू शकला आपण बघू दुसऱ्या ठिकाणी. तर चला काय तर लिहिलं इथं बघू, वाचायचा प्रयत्न करतो. 1897 जर वाचता आलं तर बघा, मला तर काय वाचता येईल ना. समाधी आहे कसले तरी आहे ना, समाधी आहे ना. काय त्याच्या याला कुठं जाईल तिथं काहीतरी फापड कसारा सगळं काय. आता ह्याच्या खाली मला कुठलं तर हनुमानाची विहीर आहे म्हणजे. अरे वरती लिहिला कोणाच तरी समाधी, कोणतरी गाचाकल्या विकत दिलं पुरल्यात त्यांना, कोणतरी साधू संत महात्मा कोणतरी गेलं असणार आहे. आणि ही म्हणते काय तर ह्याच्या खाली हनुमानाची विहीर आहे. गाप तुझ्या
तर बघितलेल्या व्हिडिओनुसार तुम्ही जर बघायला गेला तर आज आपण गेलो होतो गाव एक्सप्लोर करायला, गाव बोंबलत हिंडायला. गाव बोंबलत हिंडायचं म्हणजे घरात बसून तर मला वैताग आलता म्हणून जरा म्हटलं फिरून घ्यावं. आणि हिनं मला दाखवली, सगळं गाव दाखवली. ही आमच्या मामाचं कार्टून, बारक्या मामाचं प्रोडक्शन आहे. आता मामा एवढा मजबूत आहे म्हटलं प्रोडक्शन कसं खतरनाक असलंच पाहिजे. जरा मस्ती घालायला दे, पण ठीक आहे चला बघू काय काय मस्ती केलो आम्ही, कुठं कुठं फिरलो. हिनं फिरवली नाही असं नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवली. तर त्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओत टाकलेल्या आहेत. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा.